गंध कोवळ्या फुलाचा त्यात श्वास सावयाचा देह लाजतो कळीचा स्पर्श होत पाखराचा वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी अरे थोडा धीर धर ना. सौरभ, कुठे चाललास? काही नाही, हे असं. काय झालं? राधाकडनं काही चांगली बातमी नाहीये का? हो, ती लग्नाला तयार नाहीये. वाटलंच होतं मला. केदार, अरे तुझ्याबद्दल तिचं मत खूप चांगलं आहे, पण तुझ्याबरोबर नाही, पण तिला कोणाबरोबरच लग्न करायचं नाहीये. केदार 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 केलास घोटाळा. आता घोटाळा काय केला? कधीतरी त्याला सांगायलाच लागणार होतं ना, म्हणून सांगितलं आता. अरे पण येळकाळ बघून तरी सांगायचा ना. माणूस आशेवर असताना अशा गोष्टी सांगायच्या नसतात कधी. केवढा शॉक बसला त्याला. आपलं येडं ध्यान आहे, माहिती आहे ना तुला. लागलीच काय पण करून बसेल. एवढा मी तुला खुणावतोय, तुझं लक्षच नाही माझ्याकडे. चाललंय आपलं, चालू तुझं. आता कधीतरी शॉक बसणारच होता त्याला, म्हणून आता सांगितलं. काय फरक पडतोय? अरे पण आपण 2-4 स्थळं आणखीन बघितली असती, फोटो बिटो रेडी ठेवले असते, त्याला दाखवले असते. ही बघ, ही नाही आवडत ते, ही बघ. हळूहळू त्याचा शॉक कमी झाला असता. हो मग येडा कुठला. बरं ठीक आहे, आता जाऊ दे, झाला ते झाला. आता एक काम कर, जाऊन सांग त्याला मी मस्करी करवतो नेहमी सारखी. त्या राधेला तू आवडलायस म्हणून. चल चल. आता असं कसं सांगू त्याला? त्या मुलीने मला स्ट्रेट सांगितलंय की हे लग्नाचं नाटक बिटक आहे ना, बंद करून टाकायचं म्हणून. जाऊ दे, आता मी त्याला बोलून बसलोय, होईल तो उद्या सकाळपर्यंत ठीक. अरे चावऱ्या, तू बघितलंस ना त्याचा चेहरा कसा झाला, तू सांगितल्या बरोबर ते. अरे ही माणसं शांत दिसतात तशी नसतात, एकदम टोकाचा विचार करणारी असतात. कशाला आपण चान्स घ्यायचा? असल्या फुग्यांना टाचणी लागली का बस पटकन फुटतात. आता एक काम करू आपण, त्याला हळूहळू समजावून सांगू, काय त्याच्यातले हवा कमी करू. तो काय करतोय बघूया. चल चल रे, चल. बरं वाटतंय? मला माहितीये राधा, तू खूप अपसेट आहेस. अशी आपली जबाबदारी झटकणारी माणसं भेटली की तू जास्तच अपसेट होतेस, कारण त्यांचा धागा तू नकळत स्वतःच्या आयुष्याशी जोडतेस. असं करू नकोस राधा. डॉक्टर म्हणून तुला एक गोष्ट नेहमी पाळायला हवी. यापूर्वी अनेकदा आपण या विषयावर बोललोत, मी आज तुला पुन्हा सांगते. डॉक्टरनी आपल्या पेशंटच्या सुखदुःखाशी काही काळपर्यंत एकरूप व्हायचं असतं, पेशंटला समजून घेण्यापुरतं. त्या पुढे जाऊन पेशंटमध्ये अधिक गुंतायचं नाही, ते गुंतणं कटाक्षाने टाळायचं असतं. कारण आपण थोडे लांब राहिलो, त्रयस्थ राहिलो, तरच पेशंटवर योग्य आणि अचूक उपचार करू शकतो. भावना माणसाला कधी बळ देते पण कधी दुबळही करते. म्हणून गुंतू नकोस त्या पद्मामध्ये, तिच्या आयुष्यातून बाहेर पडतो. अगं तू डॉक्टर राधा आहेस, तू डॉक्टर राधा हो. तूच जर पद्मा राणे झालीस, संतापलीस, ओरडलीस, रडलीस तर काय उपयोग आहे? डॉक्टर हो तू, अवे जा तिच्या सुखदुःखापासून. त्याच्याशिवाय तिच्यावर योग्य उपचार नाही करू शकणार तू. आता तू एक काम कर, त्या तुझ्या मॅडला फोन कर.
सौरभला अशी गंभीर झाली होतीस, तो एका मिनिटात हसवेल बघ तुला, तो असा स्प्रिंगचा चाकू बिकू काढून. बघ 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 कशी हसलीस ते. काय गंमत आहे ना राधा. सौरभचं नुसतं नाव काढल्यावर आपल्याला हसू येत आहे, आपल्याला छान प्रसन्न वाटतंय. खरंच कमाल आहे त्या मुलाची. केदार, ए केदार, केदार, हे केदार, अरे दरवाजा उघडणार रे बाबा. केदार, ए केदार, दार उघड ना यार. केदार, अरे मस्करी केली यार तुझी. अरे थोडं ताणावं लागतं. हा, अरे ती आज पण तुझ्याबद्दल बोलत होती. तुझा फोन नंबर पण घेतलाय तिने. हो, आणि आज रात्री तुला फोन करणार आहे. उघड ना दरवाजा. अरे आज रात्री बरोबर 11 वाजता. काय? खरंच ती मला रात्री फोन करणार आहे? हो, आणि रात्री 11 वाजता बरोबर फोन करणार आहे तुला ती. सौरभच म्हणाला. केदार, काय आहे? डोकं फिरलंय का तुझं? आईला तू याच झोपेच्या गोळ्या द्यायचास ना? काय करतोयस ही बाटली घेऊन? सांग ना, काय करतोयस? अरे ते मी एखादीच घेणार होतो, म्हणजे मला त्रास झाला तर मी अधूनमधून घेतो एखादी गोळी. सेफ आहेत त्या. वाटेल ते बोलू नकोस मला. ही असली फालतूगिरी मला चालणार नाहीये केदार, सांगून ठेवतोय. परत या गोळ्यांना हात लावायचा नाही. केदार, काही येडाबिडा झालायस काय तू? अरे सिर सलामत तो पगडी 50. येडा कुठला? पोरीसाठी जीव बीव द्यायचा नसतो कधी. पोरगी पटवायची. बघ तू, ही राधा पटणार तुला. आणि आज रात्री 11 वाजता फोन करते ना तुला ती. हा, तू तयार राहा. तुझा मोबाईल चार्ज बीज आहे ना? नाहीतर ती करायची फोन आणि ह्याचा आपला स्विच ऑफ. काय रे, मी आहे हा सोबतीला. काय जरो, म्हणजे ऐकायला असं नाही. हा, चल, ऑल द बेस्ट. हे मी तोपर्यंत जरा रणजीला भेटून येतो. थँक्स सौरभ. प्लीज प्लीज तुम्ही माझ्याकडे या. काय करताय? उठा, काय करताय? प्लीज उठा, प्लीज उठा, काय करताय? तरी या. काय करताय? उठा, उठा तुम्ही. तुम्ही प्लीज काय करताय? उठा, उठा तुम्ही. उठा, काय करताय? प्लीज प्लीज प्लीज. हो येते. उठा तुम्ही, उद्या उठा. नक्की येत आहे? ओके. तुम्हाला हवं असलं ना तर आपण विमान, घोडा, आगगाडी काही अरेंज करू शकतो. आणि तसंही स्पायडरमॅन सारखा पटकन सोडायला येणार लगेच. आलो की नाही? पोचलो. स्पायडरमॅन. बरं, तुम्ही सारख्या सिरियस का असतो? नाही म्हणजे जरा प्रफुल्लित राहत जा ना. तुम्ही माझ्या मागे मागे काय येताय? तुम्हाला ती गोष्ट माहितीये का, माकड आणि टोपीवाल्याची? त्या तो टोपीवाला जे जे करतो ना तेच माकडही करतो. या सिच्युएशन मध्ये तुम्ही टोपीवाला आणि मी ते माकड. रागावू नकोस सौरभ, आणि वाईटही वाटून घेऊ नकोस. आपली ही शेवटची भेट. यापुढे जर तू माझ्या समोर आलास तर मला तुझा मोठा अपमान करायला लागेल.
सौरभ आता आता काय करणार? तुम्ही ना यार जिजू मला पूर्ण मारून टाकले. काय करणार आता? अरे काय पण कर, जादू कर, टोणा कर, ते चमत्कार कर, पण 11 वाजता त्या पोरीला केदारला फोन करायला सांग रे बाबा. काय यार जिजू, मी देव आहे का जादूगार आहे? काहीतरी यार, तुम्ही ना माझी पूर्ण वाट लावून टाकली. मी चांगलं केदारला सांगितलं होतं की ती मुलगी लग्नाला तयार नाहीये, तर तुम्ही सगळी चक्र उलटी फिरवून बसलायत. काय करू आता? मग आता काही केदारला त्या सगळ्या झोपेच्या गोळ्या एकदम घ्यायला सांगू? अरे लय डेंजर असतात ही माणसं. दुसऱ्याशी 2 शब्द बोलायचे म्हटले ना तर त्यांना घाम फुटतो. स्वतःच्या लाफा मारून घ्यायला केव्हाही तयार. अरे वाटच बघत असतात कधी काय होतंय आणि मी जीव कधी देतोय. लय डेंजर असतात रे हे लोक. आणि तो तिच्यासाठी ना पागल झालाय, राधेसाठी. तू आताची वेळ मारून दे या, मग पुढे कसं काय करायचं, त्याला कसा शांत करायचा, लाईनीवर आणायचा ते मी बघतो ना. मग बरोबर आहे तुमचं, पण रात्री 11 वाजता त्या मुलीला मी कुठून फोन करायला लावू? लोचा यार सगळा. अरे लोच्या बिच्या काय नाही, चॅलेंज घ्यायला शिक. चॅलेंज समज. कसलं चॅलेंज डोंबलाचं? हे मुली ना एक तर लोचा असतात पूर्ण. शिट यार. सीमा, बटाट्याच्या काचऱ्या काय मस्त झाल्या. आवडल्या? लिंबू पिळायत ना वरनं, टेस्टी लागतायत. माझ्या बाळालाही खूप आवडल्या बर का. कुठल्या? या दादा, मलाही फार आवडल्या. हा खमंग झालाय अगदी. वाढू का? थांबा. पुरे तुम्ही दुपारी यायचा, आता रात्री सुद्धा जेवायला येतो. मग काय करू रे? माझा मुलगा आणि सून दोघेही गेले डिनरला आपल्या मित्रमंडळींबरोबर. जाताना सुनबाई म्हणाली, कालचा पुलाव ठेवलाय फ्रीज मध्ये, खाऊन घ्या. पुलाव खायला गेलो तो आंबटचा. पण मी दुधावरची साय खातो म्हणून दुधाचं भांड बेडरूम मधल्या फ्रीज मध्ये ठेवलंय आणि बेडरूम लॉक्ड. काय करणार? आलो इथे. घारू, तुला सांगू, तुझं चंबू गबाळ गुंडाळ सरळ तू आमच्या घरी राहायलाय बघू. काय रे पोरांनो? खरंच धरवण आम्हा सगळ्यांना चालेल. पाणी दे. बरोबर. श्यामल आणि निर्मल दोघी जणी बघतायत आपल्याकडे. हळू. अरे निर्मलाची आठवण झालेली का अस्वस्थ होतो. निर्मलाची आठवण आहे त्या घरात म्हणून तर, नाहीतर केव्हाच इथे हक्काने आलो असतो. आणि येतोच आहे की. आणि खरं सांगू मध्या तुला, ही सीमा आहे ना, हीच खरी माझी सून आहे. खरं म्हणजे मध्या तू खरंच लकी आहेस. ही सीमा किती करते तुझ्यासाठी. तू इतका आक्रस्ताळेपणा करतोस, वेड्यासारखा ओरडतोस, पण तरी ती खूप करते तुझ्यासाठी. आता बघ ना, बटाट्याच्या काचऱ्या केल्या तुझ्यासाठी, घोसाळी घातलेली आमटी केली, मुळ्याची कोशिंबीर केली, आणि ती पण कशी झटपट. हे सगळे पदार्थ सगळ्यांनाच आवडतात, पण सुनेनं आमच्यासाठी म्हणून कधी काही केलंय का? आता मला बासुंदी एवढी आवडते. श्यामल वर गेल्यापासून बासुंदी आमच्या आयुष्यातनं संपली. 15 वर्ष झाली असतील बासुंदी खाऊन. दादा, डायबिटीस कुणाला आहे? मला? सारखं डायबिटीस करू नकोस. एखादी नैवेद्याची वाटी बासुंदी खाल्ली तर काय मला मरत नाहीये मी. किती आक्रस्ताळेपणा करतोस रे. पूर्वी तू असा नव्हतास. तू पूर्वी आयुर्वेदाचार्य होता असं कोणी म्हटलं ना तो कोणाचा विश्वास बसणार नाही. असा वाबरेपणा करतोयस. अरे काय करू रे, श्यामल वर गेल्यापासून माझं डोकं जरा सरकलेलंच आहे. आता बासुंदी मला जर मिळाली ना तरच काहीतरी आशेला जागा आहे. नाही तर काय, आता बासुंदी आम्हाला देणार कोण? आमचं आहेच को दादा. बासुंदी. वा 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 घरू पाहिलेस? अरे
सून असावी तर अशी. आता म्हणतोय जावई बाबू एक काम करा, मोबाईल मध्ये ते गाणं वाजवा, नाचूया दोघ जण. कुठलं कुठलं गाणं ते? आऊजी भाऊजी बासुंदी खाऊजी. आता बासुंदी खा. खाणार पण एकदम नाही खाणार, चमच्याने हळूहळू रात्रीपर्यंत पुरवून खाणार. केदार, उद्या सकाळी त्यांची शुगर चेक करा. नाही म्हणजे त्याप्रमाणे काय डोस वगैरे वाढवून द्यायचं असेल तर ठरव बाबा काय ते. बऱ्याच दिवसांपासून त्यांना इच्छा झाली होती बासुंदी खायची. खाऊ दे मनसोक्त. होय होय, शुभ शकूनच आहे हा बासुंदी म्हणजे. सीमा 2-4 चारोळ्या घाल बघू आणखी. खरंच शुभ शकूनच आहे. आज फोन येणार आहे ना तिचा. हो हो सौरभला. तुझा फोन बिन चालू आहे ना? नाही मध्येच बिघडल्यासारखा वाटत होता म्हणून म्हणतो. काय सौरभ? नाही नाही चालू आहे. सौरभ 11:15 वाजले. येईल ना 15 मिनिटात फोन. वहिनी बासुंदी टेरिफिक झाली. हो की नाही जिजू? हो. अरे येणार म्हणजे काय, येणारच आहे. 11 वाजता काय सौरभ? होय की नाही? हो हो येणार ना. हो काय जेवण अप्रतिम झालंय. वा भात देऊ? नको. सौरभ, जेवताना डोक्याला हात लावू नये. मॅम, पद्मा राणेचा नवरा येऊन गेला. काय? हो, आणि तिला काय काय बोलून गेला. आपल्या फर्नांडिस मॅमने चांगलंच झापलं त्याला. तसा तो निघून गेला, पण पद्मा एकदम खचून गेली आहे. बाळाला दूध पाजायलाही तयार नाहीये. एक मिनिट. काय झालं? पद्मा राणेचा नवरा पुन्हा आला होता. ती पुन्हा डिप्रेस झाली. बाळाला दूध पाजायला तयार नाहीये. ती पंप करावं लागेल. मॅम, असं चालू राहिलं तर कॉम्प्लिकेशन्स वाढतील. एक मिनिट मी बोलते. डोंट वरी. ओके ओके. मॅम, हे किती दिवस आपण पुल ऑन करणार आहोत? डॉक्टर मानस बोलतोय तिच्याशी, पण ती ऑलरेडी खूप डिप्रेस्ड आहे. होणारच ना. तिचा नवरा असा वागतोय तिच्याशी. मॅम, आपण पोलीस कंप्लेंट करायची का? राधा, पद्माच्या नवऱ्याला धडा शिकवणं ही आपली प्रायोरिटी आहे का? अगं, पद्माची तब्येत सांभाळणं, त्या बाळाची तब्येत सांभाळणं हे काम महत्वाचं आहे. पद्माला या निराशेतून बाहेर काढायला हवं. तिला बाळाबद्दल एकदा अटॅचमेंट निर्माण झाली ना की सगळं सुरळीत होईल. राधा, मला एक सुचतंय. आपण एक प्रयत्न करूया. म्हणजे आपण या केसमध्ये सौरभची मदत घेऊन बघूया. म्हणजे बघ राधा, इतक्या वर्षात मला, तुझ्या बाबांना, मानसला, आम्हाला कुणालाही जे जमलं नाही ते सौरभने करून दाखवलं. तुला हसवलं त्याने. तुझ्या बाबांचा फोन आला होता मला, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत. नाही, मला मान्य आहे सौरभ थोडा खोडकर आहे, थोडा नाही थोडा जास्त आगाऊ आहे, पण अगं त्याचा सहवास प्रसन्न आहे हे तर आपण मान्य करायला हवं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो अनोळखी माणसांशी सुद्धा किती पटकन मैत्री करतो. एखाद्या माणसाला प्रसन्न करणं, हसवणं हा तर त्याच्या हातचा मळ आहे. शिवाय त्याला दुसऱ्यांना मदत करायला मनापासून आवडतं. या सगळ्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो ना, कारण हेच तर आपल्याला पद्माच्या केसमध्ये हवंय. आपण प्रयत्न करूया ना. त्याला फोन करून हॉस्पिटलमध्ये बोलवून घेऊया. त्याला पद्माशी बोलायला सांगूया. प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा, पण तो जेव्हा पद्माशी बोलत असेल तेव्हा तू त्याच्यासोबत थांबायचं. चुकून एखादी रॉंग रिॲक्शन आलीच तर आपल्याला काळजी घ्यायला पाहिजे.
आपण प्रयत्न करूया. तू फोन कर त्याला.